थँक्यू दीपक संखे सर. आपण पाहतायत पुढचा सामना जर पाहिला तर सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आहे. दोन संघ जोडले जात आहेत. बेटेगाव वर्सेस GNCC. आहा, सुरेख गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पहिले षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकातील जर चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडूवर सिंगल रन्स इथे मात्र खर्च केली गेले. ऑनर्स नावाचं टी-शर्ट्स आपण पाहतोय. गौरव म्हणजेच बेटेगाव ही स्पर्धा कोण विसरेल. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र पाहतो गॅप शोधलाय आणि जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय 4 धावांसाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. जर फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज आपल्याला माल मिळतोय फैजल. डावकरी आताचा फलंदाज आहे. इथे मात्र पहा खूपच चांगला चेंडू मात्र सिंगल मिल्की चौकार आहे. यस, चौकार इथे मात्र दर्शवली जात आहे. पहा थोडक्यात ही चौकार पाहायला मिळाली कारण तिथे मात्र चौकाराची बाउंड्री लाईन आपण पाहतोय डी शेपमध्ये आणि प्रॉपरली डी शेप ज्याला म्हटलं जातंय तो मैदान आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाईल 9 धावा. 9 धावा पाहतोय. गौरवला थोडीशी खर्चिक गोलंदाजी इथे मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याचे एकदा फैजल. फटका तर सुरेख आहे. चेंडू हातामध्ये. इथे डायरेक्ट हिट केले का. यस, पंच मारतात दर्शवता येतं. इथे डायरेक्ट हिट आहे आणि गडी बाद. यस, इथे मात्र पाहायला मिळेल 2 फलंदाज आधी डिस्कस करतील. रिव्ह्यू घ्यायचा आहे कारण की पूर्ण संघाचा रिव्ह्यू असो. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे मात्र आउट आहे. सॉफ्ट डिसिजन आउट आहे आणि रिव्ह्यू इथे मात्र DRS घेतलेला आहे. तर आपण पाहणार आहोत. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय अंपायर आपल्या जागेवर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो कळवला जाईल. यस, आउट आहे. इथे मात्र रिव्ह्यू होता तो आता गमावलेला आहे संघ GNCC संघाने. नवीन बॅटर येईल. फैजल बाद झालाय. फैजल बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोशीन पाहायला मिळेल. पाहूया. जावेदचं मात्र मी कौतुक करीन. जावेद मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय. एक चांगला फलंदाज म्हणून जावेदला आपण पाहतोय. ह्याचे देखील विक्रम खूप मोठे आहेत. खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. चौकाराचा जर विचार केला तर 5 चेंडूवर 5 चौकार देखील यांनी मारलेले आहेत. असा खेळाडू आहे मिस्टर जावेद. आज मात्र हे मैदान आहे आपण पाहतोय. इथे मात्र आपला संघ पुढच्या फेरीत नेण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र लेग स्टिकवर चेंडू टाकला होता. हा चेंडू जर पाहिला तर 1 रन्स नक्कीच घेतली जाईल लेग बाईकच्या रूपाने. धावसंख्या जर पाहिली तर 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या स्कोरवर लागली जाते ती म्हणजेच 10 धावा. 10 धावा आहेत स्कोरबोर्डवर. सामना जर पाहिला तर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. यानंतर 2 संघांना पुण्याचे एकदा मी आमंत्रित करीन. तयारीत राहायचं आहे 2 संघांनी. जर पाहिलं तर TDS संघ आणि पास्तळ संघ दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज झालाय विशाल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली फलंदाजी विशालने केली होती. तर इथे मात्र पाहतोय 2 मॅन ऑफ द मॅच म्हणजेच फलंदाज देखील मॅन ऑफ द मॅच होता. गोलंदाज देखील मॅन ऑफ द मॅच. ही टफ फाईट असेल. दोघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. हो, फटका तर सुरेख आहे मात्र क्षेत्ररक्षक तितकाच चांगल्या दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतोय. नमित हा क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय. पुन्हा एकदा हा देखील चांगला चेंडू आहे. थोडासा जर पाहिला तर ऑफ ब्रेक केला गेला. खूप चांगल्या पद्धतीने वैभव मात्र चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. जावेदच्या विरोधात गोलंदाजी करताना मिस्टर विशाल. पुण्याचे एकदा. आता मात्र ऑफ ब्रेक केलाय. आतमध्ये आणलाय चेंडूला. इथे मात्र रनआउटचा चान्स आणि गडी बाद. मोईन इथे मात्र बाद होतोय. दुसरा गडी बाद होईल तो म्हणजेच
GNCC संघाचा धावसंख्या स्थिरावली जाईल. अजूनही जर पाहिली तर 10 या आकड्यावर. मोशीन बाद झाला आणि मोहीन मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहायला मिळेल इथे मात्र विशालचं कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. रन्स कुठलाही खर्च केलेला नाहीये. ओहो पुन्हा एकदा रनआउटचा चान्स आहे. पंचांकडे अपील मागितली की जाते मात्र नाही. पंच दर्शवतायत. इथे मात्र रन्स कंप्लीट होतोय. मोहीनने सिंगल रन्स काढून दिले. जावेदला मात्र स्ट्राईक मिळतंय. 10-11 धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एकच धाव खर्च केलाय. हा खराब चेंडू पाहायला मिळेल. 1+1 2 धावा. स्ट्राईक रोटेट होईल. मोहीन जाईल स्ट्राईक एंडवर. धावसंख्या 2 ने वाढेल. 13 धावा स्कोरबोर्डवर लागले जातील. तेरा धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. पुढचा चेंडू विशाल यांचा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे पहा खूप पुणेच एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बेटेगाव संघ म्हटलं तर कमी खेळतोय अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. मात्र खेळताना जर पाहिलं तर सातत्याने प्रॅक्टिस आहे असंच वाटलं जात आहे. कारण की याआधी विशालने देखील म्हटलं होतं की गौरव जर मैदानाच्या आतमध्ये खेळत असेल तर आमची पूर्ण 8चे 8 खेळाडू हे आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहोत. इथे मात्र पहा खराब 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 चेंडू पाहायला मिळतोय. 1 वाईटवर 2 आले होते. आता मात्र 9 वर 2 रन्स येतात. हे एक्स्ट्रा रन्स कुठेतरी थांबवावे लागतील. चांगली गोलंदाजी करत होता. आतापर्यंतचे चांगले चेंडू जर पाहिले तर नक्कीच आपण पाहतोय 4 चेंडू हे चांगले फेकले होते. तदनंतर 2 चेंडू खराब फेकले. एकंदरीत विचार केला या ओव्हरचा तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल ती म्हणजेच 15 धावा म्हणजे 5 धावा आतापर्यंत या ओव्हरमधून घेतल्या आहेत. हा चेंडू आपण पाहतोय खूपच खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. हे एक्स्ट्रा रन्स आहेत हे थांबवावे लागतील. विशाल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टॅप केल्या चेंडूला मात्र रन्स मिळणार आहे. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 16 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 8च्या सरासरीने खेळतोय. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. बेटेगाव संघ आपण पाहतोय जो संघ मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती. पाहायला मिळेल पुणे एकदा सज्ज झालाय मोईन. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे अक्षय. असं अक्षयकडे पाहिलं जात आहे. खूपच चांगला चेंडू रिलीज करतोय. या चेंडूवर सिंगल रन्स मिळेल. एका रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 गडी बाद झाले आहेत. जर पाहिलं तर फैजल बाद झाला. तदनंतर मोशीन बाद झाला. हे 2 गडी बाद झाले आणि धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाते. पुन्हा एकदा जावेद ऑन स्ट्राईक मार्कवर. ओहो बॅटला चेंडू लागत नाहीये जावेदच्या. इथे पाहिलं जाईल डॉट चेंडू येतोय. खूप चांगली गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावर चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. ओहो देखील चेंडू चांगला होता. वेगाने आला होता क्षेत्ररक्षक. मात्र सिंगल रन्स घेतली जाईल. 1 धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाईल. 18 रन्स आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर इथे मात्र 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. येणारे 3 चेंडू पाहायला मिळेल. 18 धावा स्कोरबोर्डवर. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पुढे एकदा
फटका तर समोरच्या दिशेने खेळलाय, मात्र चेंडू लागतोय. इथे नशिबाची साथ नाहीये. जावेद समोर आला चेंडूवर, त्यामुळे चेंडूवर चौकार मिळू शकला नाही. अन्यथा गॅप होता, थोडासा गॅप मोठा होता. सिंगल रन्स मिळतोय. सिंगल रन्सने धावसंख्या 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू षटकातील. हो सुरेख सुरेख चेंडू. नक्कीच बिग जो पॉइंट आहे तो नक्कीच पकडलाय गोलंदाजांनी, आणि तेच कारण पण आहे. पण लेग बाईच्या रूपाने 1 रन्स मिळेल. एका धावाने धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल षटकातील. शेवटचा चेंडू आहे. आता मात्र इथे पहा, बॅट चा फेस ओपन केला आणि चेंडू सरळ निघून गेला. बॉक्स विकेटच्या रूपाने हा पडतोय, गडी बाद होतोय, आउट. धावसंख्या जर पाहिली, धन्यवाद डीजे, धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ असेल. वैभव येतोय गोलंदाजी मार्कवर, समोर असेल जावेद. धावसंख्या उभारावी लागेल वैभवच्या विरोधात. मात्र नक्कीच कशी फलंदाजी केली जाईल पाहायला मिळेल. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत येस आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 वर झाली. नक्कीच शेवटचे षटक आहे. जावेद पुन्हा एकदा टॉस केलाय चेंडूला. इथे मात्र पाहत नक्कीच चेंडू चांगल्या पद्धतीने अडवतोय मिस्टर मिनेश आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. इथून मात्र पाहिलं तर अप्सर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जीएनसीसी संघ आज थोडासा जर पाहिलं तर लडखडला जातोय रनांसाठी. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळलाय वैभवच्या विरोधात. अप्सरने मारलाय चौकार. क्या बात है. थँक्यू. थोडासा क्विकली आला होता चेंडू, त्याचमुळे क्षेत्ररक्षकाला पकडू शकला नाही. खूप वेगाने मारला होता अप्सर यांनी, आणि धावसंख्या 4 ने वाढेल. आता मात्र स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल, ती म्हणजेच 25 धावा. 25 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवचा हा पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अप्सर सज्ज असेल या चेंडूसाठी. उलटा चेंडू आहे. इथे मात्र कच्चा क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र सावरलं स्वतःला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन, कारण की चेंडू निघून जायचा प्रयत्नात होता, मात्र रोखलं गेलं त्या चेंडूला. रन्स मिळेल 1. धावसंख्या 26 धावा. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 3 चेंडू अजूनही फेकायचे आहेत या इनिंगचे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत TDS संघ वर्सेस पासळ संघ. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. टॅपचा फटका मारायचा प्रयत्न होता, इथे मात्र टॅप जात नाहीये. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे मात्र चेंडूची पडताळणी केली जाते, कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल. कडक प्रहार. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख फटका पाहायला मिळाला. जावेदच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. शेवटचा या इनिंगचा पाहायला मिळेल शेवटचा चेंडू. सर पाहिलं तर धावसंख्या 4 ने वाढली जाईल.
स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. 30 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आता मात्र जागा बनवली होती मात्र लेग बाईकच्या रूपाने यस बाईकच्या रूपाने एक धाव मिळते आणि 31 धावा स्कोरबोर्ड लागले जात आहेत. 32 धावांचं लक्ष असणार आहे. चला दोन संघ आलेले आहेत. आपण पाहतोय एका बाजूला TDS चिंचणी संघ तर दुसऱ्या बाजूला पासळ संघ. मी विनंती करीन टॉस साठी धन्यवाद. इथे मात्र नाणेफेकीसाठी मी विशाल पालकर या सरांना बोलवतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत दोन संघादरम्यान. एका बाजूला TDS चिंचणी संघ असेल तर दुसऱ्या बाजूला पासळचा संघ. यस नाणेफेकी कौल या ठिकाणी पासळ क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग. यस पहली तो अनुभव आ चुका है आपको इस मैदान में खेले हो तो कैसा लग रहा है इस मैदान में खेल के? अच्छा लग रहा है. अच्छा ऑर्गेनाइजेशन. और TDS अगर टीम की बात की जाए तो उनमें बड़े बल्लेबाज है आमिर है. उसके बाद में अगर देखा जाए तो आसिफ उच्चल है जैसा एक बड़ा प्लेयर्स उनके पास है. तो उनके विरुद्ध में कैसे प्लान करना चाहोगे? बड़ी टीम है वो. अच्छा खेलेंगे. 35 से कम ट्राई करेंगे रोकने के लिए. विकेट लेंगे जल्दी. थैंक यू आमिर. नक्कीच आपसे जुड़ेंगे. अगर देखा जाए टॉस विन होते तो क्या डिसीजन रहता आपका? हमारा भी बैट फर्स्ट पर रहता था. अभी बैटिंग ही करने का है. आसिफ जैसा आपके पास एक मैन ऑफ द मैच उन्होंने लिया है तो क्या कहना चाहोगे आसिफ जिस तरह से इस मैदान में खेले? इस मैच में भी मैन ऑफ द मैच लेना चाहेंगे आसिफ भाई. मेरा उन पे विश्वास है बहुत. और पास्तल के बनाम आपका गेम प्लान कैसा रहेगा? पास्तल तो हम लोग का बाजू का ही गांव है. वो भी बहुत ही अच्छे खेलते हैं. रुपेश भाई है, दर्शन है. हम लोग उनका भी गेम प्लान मालूम है हम लोग को. हमारा भी प्लान मालूम है उनको कैसा खेलते हैं. आगे देखते हैं. जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. यस बिल्कुल ही क्रिकेट का जो नियम है वही है. अच्छा खेलेगा वो आगे बढ़ेगा. तो देखते हैं हम मैच की ओर चलेंगे. दोनों टीम को बेस्ट ऑफ लक. तर जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय सुरेख इथे मात्र सुरुवात झाले. पाहिलं तर पहिला चेंडू पडेल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जावेद आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचं सुरुवात केले लेग बाईकच्या रूपाने. इथे मात्र पहिली धाव इथे अंकित केली जाते. पहिली धाव जर पाहिली तर लेग बाईकच्या रूपाने. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गौरव आहे दुसऱ्या बाजूला मिस्टर विशाल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने चांगली फलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी देखील दर्शवली. मात्र जावेद इथे पाहतोय जावेद देखील तितकाच चांगला खेळाडू आपण पाहतोय. पालघर संघाकडून GNCC संघाकडून खूपच चांगली गोलंदाजी करतोय. लेग ब्रेकचा इथे मात्र मारा होतोय. ओहो पुन्हा एकदा पहा चेंडू थोडासा बाहेर निघालाय. मात्र सुरेख चांगली गोलंदाजी आहे. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एक धावेवर रोखलेला आहे विशाल. इथे मात्र पाहतोय रन्स काढण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र आता मात्र बॅट मधून येतोय रन्स. सिंगल रन्स येईल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाईल 2 धावा. मागच्या जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये देखील 2 धावा दिल्या होत्या जावेद यांनी. आता मात्र बघूया हा चेंडू पायावर आदळला जातोय. चेंडू जाईल निघून डिक्लेअर झोन कडे. लेग बाईकच्या रूपाने ही रन्स देखील काउंट केली जाईल. 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चेंडूचा खेळ विचारलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. 6वा चेंडू असेल. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आहे. समोर आले ते इथे मात्र यस नो ची कॉलिंग आणि गडी बाद. थँक्यू डीजे. पहिल्या गडी बाद केलाय मिस्टर विशाल ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र थोडंसं नाराज केलाय बेटेगाव संघातील
विशाल यांनी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल मिस्टर मितेश आपण पाहतोय. एका बाजूला गौरव, दुसऱ्या बाजूला मितेश ही जोडी आहे. गौरवचा विचार केला तर प्रेमाने त्यांना गोटू या नावाने जास्तीत जास्त ओळखलं जात आहे आज मात्र आपल्या संघासाठी. कारण की विशालचं देखील आपण मुलाखत घेतली, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की जर गौरव मैदानाच्या आतमध्ये असेल तर आमचा संघ इथे मात्र उतरत असतो. आज मात्र पाहायला मिळेल गौरव आज संघ थोडासा अडचणीत आहे, या अडचणीतून त्याला सामोरे जावं लागेल. फटका तर चांगला आहे समोरच्या दिशेने, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू होता. दोन्ही चेंडू जर पाहिले तर चांगल्या पद्धतीने अडवल्यात, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अप्सर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर आहे. 2 चेंडू तर सुरेखरीतीने अडवले आहेत. गॅप शोधायचा आहे गौरव याला. आता मात्र रिव्हर्स ट्राय करायचा होता. इथे डिक्लेअर झोनकडे चेंडू निघून जाईल. सिंगल रन्स मिळते. या सिंगल रन्सने धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत धावसंख्या लागली जाईल स्कोर बोर्डवर, ती म्हणजेच 4 धावा. 4 धावा आपण पाहतोय. चेंडूचा खेळ जर विचारलं तर आतापर्यंतचे 3 चेंडू फेकून झाले आहेत. पुण्याचे एकदा अप्सर, खूपच चांगला लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. गतिवान लेग ब्रेक मात्र इथे वापरला जातोय अप्सरच्या माध्यमातून. रन्स मात्र मिळेल 1, धावसंख्या 1 ने वाढेल. 5 धावा स्कोरबोर्डवर. 32 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 धावा स्कोरबोर्डवर झाल्या आहेत. हा खराब चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल. पंच मात्र दर्शवत आहेत वाईट चेंडू, वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. रन्स मात्र 1 ने वाढेल. 6 धावा स्कोरबोर्डवर. फटका तर सूर्य काय गॅप मध्ये खेळलाय. इथे गॅप शोधायचं होतं मिस्टर गौरव यांना. गॅप शोधलाय आणि सरळ सीमारेषे पार फेकून दिलाय चौकार. थँक्यू. या चौकाराच्या आधारे धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू 22 धावा. 13 चेंडू 22 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. गौरव पुण्याचे एकदा सज्ज असेल. इथे मात्र खराब 1+1 2 धावा येतील. नोचा देखील इशारा येतोय पंचांकडून. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं जाईल. 13 चेंडू शिल्लक राहतील, मात्र रन्स बनवायचे आहेत 20. 13 चेंडू 20 धावा. सामना जर पाहिला तर दोन्ही संघाकडे अजूनही ऑन असेल. प्रयत्न करतील दोन्ही संघ, जीएनसीसी आणि बेटेगाव संघ. इथे मात्र पहा थोडीशी बॅटचा फेस ओपन केला. चेंडू हवेत आणि तदनंतर बॉक्स रूपाने गडी बाद होतोय. बाद. नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर मितेश बाद झालाय. मोठा फटका मारायचा होता, शेवटचा चेंडू होता. कारण की जो रनांचा आणि चेंडूचा डिस्टन्स आहे 13 चेंडू 20 धावा ह्या बनवायच्या होत्या. हा फटका मारून कुठेतरी प्रेशर कमी करायचा प्रयत्न मात्र चुकीचा ठरला. इथे मात्र आपण पाहतोय अजूनही चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 20. 12 चेंडू 20 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गफार आपल्याला पाहायला मिळेल. गफारकडे पाहिलं जाईल. बघूया. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता.
गौरव इथे मात्र सुरेख फटका मारतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिला तर करारी प्रहार केलाय ऑन साइड रिजनला. जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय चौकार. थँक्यू थँक्यू. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये आता मात्र धावा बनवायच्या आहेत 16. 11 चेंडू 16 धावा. पुण्याचे एकदा गफार गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. इथे मात्र टॅपचा फटका सक्सेस होईल का? मात्र सुरेख काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आजच्या रजनीतील जर पाहिलं तर देखणं संरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र अंपायरने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायरची कॉलिंग आहे. रिव्ह्यू याची मात्र अंपायरने घेतलेला आहे. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक. थँक्यू. जबरदस्त मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. कम्मालीचा पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय काय क्षेत्ररक्षण केलाय. आणि विचार केला तर क्षेत्ररक्षक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दौकी तौकीर नावाचा हा आपण क्षेत्ररक्षक पाहिला. जबरदस्त रीतीने मात्र क्षेत्ररक्षण केलं. हाईटचा पुरेपूर फायदा देखील घेतला आणि स्ट्रेच केलं होतं बॉडीला. इथून मात्र पाहतोय अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू 16 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. गफार पुण्याचे एकदा फोल्टा चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चुकला जातोय. मिस्टर गौरव आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण पुण्याचे एकदा बदलेल. 9 चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू 16 धावा. गॅप मारावा लागेल. चांगला फटका खेळावा लागेल. इथे मात्र पहा चुकी करतोय की काय. आता मात्र 8 चेंडू शिल्लक असतील आणि 8 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. सामना पहा कुठे होता कुठे आणून ठेवलाय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. तौकीरने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी ज्या 4 धावा वाचवल्या आहेत कुठेतरी समीकरण बिघडवलं असतं. मात्र हे समीकरण बिघडवण्या अगोदरच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र चेंडू शिल्लक असतील या षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये 16 धावा. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पुण्याचे एकदा गफार मैदानाच्या आतमध्ये फटका तर सुरेख आहे. इथे पहा गौरवला जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाहीये. गौरवकडे खूप चांगले फटके आहेत आणि तेच दर्शवून दिलंय. येते चौकार 4. थँक्यू थँक्यू. सामना तर रोमांचकारी आहे. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 12. 7 चेंडू 12 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर थोडंसं शॉर्ट चेंडू होता. गौरवने त्या चेंडूला पाहिलं आणि सरळ बॉडी जर पाहिली तर ऑन साइड रिजन मध्ये झुकवून दिली आणि चेंडू खेळून काढला ऑन साइड रिजन मध्ये. क्या बात आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला गौरवच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 12 धावा म्हणजे 3 चौकार. फटका तर सुरेख आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. यस नो ची कॉलिंग आणि अंपायरचा इशारा येईल पाहायला मिळेल. यस नो डाऊट आहे. रिव्ह्यू घेतलाय अंपायर. डिक्लेअर रन्स आहे. ओके डिक्लेअर रन्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि एक धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाईल ती म्हणजेच 21 धावा.
सिंगल रन्स काउंट केलेला आहे. 21 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 11 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. 6 चेंडू आणि 11 धावा. मॅच तर ऑन आहे. आपण पाहतोय दोन्ही संघ प्रयत्न करतील. मात्र ज्या पद्धतीने म्हटलं ना, क्रिकेट फक्त एकाला जिंकता येतं, इथे मात्र तेच पाहायला मिळेल. एकच संघ कुठला तरी जिंकणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोईन आलाय. गोलंदाज गौरवच्या विरोधात गोलंदाजी करताना 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा पाहायला मिळेल. GNCC वर्सेस बेटेगाव. इथे मात्र पहा लेग साईडच्या दिशेने कडक प्रहार केला होता. मात्र जावेद त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला पकडतोय, कुठलीही रन्स मिळणार नाहीये. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा पाहायला मिळेल पुण्याचे एकदा. गौरव इथे मात्र हिरो बनण्याचा चान्स आहे गौरवला. पुन्हा एकदा आता मात्र पूर्णपणे उंचावर उडी मारली होती आणि इथे पहा काय घडलंय तर विकेट मात्र पडतोय. गौरव स्ट्राईकला असेल. सिंगल रन्स घेतली. दुसरी धाव काढताना कुठेतरी चुकले गेले आणि गडी बाद झालाय. चार चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता. सामना तर रोमांचकारी आहे जबरदस्त रीतीने. इथे मात्र पाहिलं जाईल 4 गेंदों में चाहिए 10 रन. गौरव ऑन स्ट्राईक. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुण्याचे एकदा प्रयत्न तर खूप केलेत गौरवने. इथून पाहायला मिळेल गौरवची दांडी गुलतोय आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव बॅक टू द डग आउट. थँक्यू. जर पाहिलं तर विकेटचा विचार केला जाईल या ठिकाणी. GNCC संघाचे विकेट्स इथे मात्र आपण पाहतोय 3 गडी बाद झालेत आणि बेटेगाव संघाचे 4 गडी बाद झालेले आहेत. इथून मात्र ज्या 10 धावा आहेत त्या काढायच्याच असतील. नमित गेलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच निघू शकते मात्र या मॅच वर तुटून पडावा लागेल. नमितला एक चांगला फटका मारावा लागतील. नमितची देखील दांडी गोल होतोय. इथून जर पाहिला तर पूर्णपणे पकडणी मजबूत केले GNCC संघाने या सामन्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल मिस्टर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथे पाहिलं जाईल मिस्टर अक्षय याला. एखादा खराब चेंडू या सामन्यामध्ये परत घेऊन येईल बेडेगाव संघाला. मात्र नाही, चांगला चेंडू फेकला जातोय. मॅच मध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे पकड मजबूत करतोय GNCC संघ. पुन्हा एकदा पाहायला मिळेल शेवटचे चेंडू. आता मात्र सामना विजय होतोय. GNCC संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सामना विजय होत असताना अभिनंदन GNCC संघ.
मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण इथे पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जातोय. मोईन ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मोईन आपण यायचं आहे. आणि धीरज सिंग यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. धीरज सिंग आपले शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. धीरज सिंग या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. जसं आपण पाहतोय धीरज सिंग या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ ध मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मोईन आपल्याला पाहायला मिळतोय. यस अजय मोईन. धीरज सिंगच्या शुभ हस्ते आपण मोईनला इथे मॅन ऑफ द मॅच देतोय. तो मोइन मोइन कैसा लग रहा है इस मैच का मैन ऑफ द मैच लेके? बहुत अच्छा लग रहा है और मुझे मेरी टीम को जिताना था. इससे पहली मैच में मैं 4 चौके खाया था. बहुत नर्वस हो रही थी. इसके लिए मुझे कॉन्फिडेंस था कि मैं निकालूंगा ये. और ये मैच तुम्हारे लिए कितना इम्पोर्टेंट था? क्योंकि ये मैच अगर आप यहाँ से जीतते हो तो अगले और एक मैच आपको जीतना है. तो ये मैच कितना इम्पोर्टेंट था आपके लिए? ये मेरे लिए बहुत बहुत इम्पोर्टेंट था मैच. मेरी टीम को कैसा भी करके मुझे जिताना था. और ये मैन ऑफ द मैच आप हर बार जीत